आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोर्टानं परवानगी दिली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याप्रकरणात संजय गायकवाड यांच्या चौकशीची मागणी राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयामध्ये केली होती। त्याला कोर्टानं परवानगी दिली आहे। दरम्यान चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय। तर चौकशी नाही, अटक करा अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख शिवाजी कोण होता या पुस्तकाबद्दल मी जे काही मागे वक्तव्य केलं होतं, त्याची शिवीगाळ केली होती, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी दिलेली व्यक्त केलेली आहे। आणि ह्या पुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाराचा कोणी विषय असेल, मी त्या भूमिकेवर कायमचा ठाम आहे। येणाऱ्या विधानसभेत सुद्धा मी दगलबाज शिवाजी असतील, शिवाजी कोणत्याही पुस्तकं असतील, या सगळ्या पुस्तकावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना बंदी आणण्याकरता मी सभागृहास विनंती करेल। तो विषय मात्र राहणारच आहे। या अनुषंगाने जे काही कोर्टाने काही आदेश दिले त्यांचा मी आदर करतो, सन्मान करतो आणि पोलिसांना जे काही तपासामध्ये मदत लागेल ते मी करण्यास तयार असेल। त्याचं असं मत आहे की या प्रकरणामध्ये चौकशीची काहीही गरज नाही, कारण की आमदार संजय गायकवाड यांनी मीडियाच्या समोर हे मान्य केले की होय, मी फोन केला होता आणि ही ऑडिओ क्लिप माझीच आहे। त्यामुळे एका अर्थानं त्यांनी तो कबुली जबाब मीडियासमोर दिलेला आहे। त्यामुळे आता तुम्ही काय चौकशी करणार आहे? त्यामुळे पोलिसांना माझी अशी विनंती आहे की चौकशी वगैरे न करता अगोदर त्यांना डायरेक्ट अटक करावी आणि काय असेल ती चौकशी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी करावी। दरम्यान अजूनही संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याची तक्रार आंबी यांनी केली आहे। गेल्या महिन्याभरापासून 100हून अधिक धमकीचे फोन आल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। त्यालाही संजय गायकवाड यांनी उत्तर दिलंय। 24 तारखेपासून मला परत पुन्हा एकदा धमक्या आणि शिवीगाळ सुरू झालेली आहे। तेव्हापासून आजपर्यंत खूप कॉल मला आलेले आहेत आणि आमदार संजय गायकवाडांनी ज्या धमक्या, जी शिवीगाळ मला केली नव्हती, तर ते भरून काढण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही एकेरी उल्लेख का केला, अशा पद्धतीचं आव आणतात आणि त्याच्यानंतर लगेच आई बहिणीवरून, बायकोवरून ते शिवीगाळ करतायत। माझे महाराष्ट्रामध्ये समर्थक आहे, मी काही मला ते काय अज्ञात समर्थक आहेत माझे। मी काही अनेकांना ओळखत नाही। महाराष्ट्रामध्ये देशाच्या बाहेर आहे। आता कोणी जर मला काही करत असेल तर त्याच्या भावना भडकत असतील, मी काय करू शकत नाही। राजारामपुरी पोलिसांनी चौकशी सध्या केलेली आहे। महिन्याभरात 100हून अधिक धमक्यांचे फोन आल्याचं प्रशांत आंबी यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता चौकशी केली जाणार आहे। या चौकशीला कोर्टानं परवानगी दिलेली आहे। तर संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून गदारोळ केलेला होता आणि त्याचबरोबर प्रशांत आंबी यांना धमकी सुद्धा दिलेली होती। त्याच प्रकरणात आता चौकशी करण्यासाठी पोलिसांना परवानगी मिळाली आहे। दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात। जिल्हा न्यायालयाने जर चौकशी करायचे आदेशित केलं असेल तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीमध्ये खरं खोटं जे काय येईल ते निष्पन्न होईल। चौकशीला संजय गायकवाड सुद्धा समोर जातील आणि त्या संदर्भामध्ये काय त्यांचं म्हणणं होतं किंवा त्यांच्याबद्दलचे आरोप काय आहेत त्याबद्दलचा खुलासा सुद्धा ते करतील।